नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग FYBA विषय व्यावहारिक व उपयोजित मराठी, घटक क्रमांक 3, प्रगत भाषिक कौशल्य, प्रकरण 1, सारांश लेखन. मी सहाय्यक प्राध्यापक FN बागलावे. सारांश लेखन या प्रकरणाची थोडीशी ओळख आज आपण करून घेणार आहोत. तर सारांश लेखन याचा थोडक्यात अर्थ, सारांश लेखन यालाच सार लेखन असंही म्हटलं जाते. सारांश लेखन हा लेखन प्रकार आजच्या गतिमान युगात गरजेचा बनलेला आहे. फोनवरील संवादापासून ते वृत्तपत्रातील बातम्यांपर्यंत थोडक्यात बोलणे, लिहिणे आणि वाचणे सुद्धा हे आजच्या घडीला अनिवार्य झाले आहे. एखाद्या प्रशासकीय कार्यालयात आपण जर अधिकाऱ्यांना भेटायला गेलो तर तिथे देखील त्यांच्या टेबलावर बी ब्रीफ अशी इंग्रजी नावाची, म्हणजेच थोडक्यात सांगा किंवा आपले म्हणणे थोडक्यात मांडा अशी छोटीशी पाटी तुम्हाला दिसेल. इतकेच नाही तर कोर्टात सुद्धा किंवा रेल्वे स्थानकावर, बँकेमध्ये, पोस्ट खात्यामध्ये इत्यादी सार्वजनिक खात्याच्या ठिकाणी सुद्धा सारांश रूपातील एखादी पाटी तयार करून ठेवलेली तुम्हाला दिसेल. खरे तर आजच्या या धकाधकीच्या दुनियेत प्रशासकीय कामात मोठमोठ्या टिप्पणी कमीत कमी शब्दात करण्याची गरज असते. त्यामुळे एक प्रकारे वेळेचीही बचत होते. या सर्वांसाठी सारांश लेखन करणे गरजेचे आहे. किंबहुना सारांश रूपात बोलण्याची कला आत्मसात करता यावी म्हणून सारांश लेखनाची अधिकच गरज आहे. यावरून सारांश लेखन म्हणजे तरी नेमके काय, असा एक आपल्याला प्रश्न पडतो. थोडक्यात असे म्हणता येईल की दिलेल्या मूळ उतार्यातील विचार संक्षेपाने पण आपल्या भाषेत लिहून दाखविणे म्हणजेच सारांश लेखन होय. अर्थात सारांश लेखनासाठी जो उतारा दिलेला असतो त्याचे सार थोडक्यात सांगावयाचे असते. आपलं मत थोडक्यात त्या ठिकाणी व्यक्त करावयाचा असतो. म्हणजेच मूळ उतार्यातील विचार समजून घेऊन 1/3 करणे म्हणजेच 1/3 करणेच यालाच आपण सारांश लेखन असंही म्हणतो. जर मजकुरात किंवा उतार्यात 100 शब्द असल्यास साधारणतः 30 ते 40 शब्दात सारांश लेखन करावयाचे असते. परीक्षेसाठी जो सारांश लेखनासाठी उतारा दिलेला असतो त्याची शब्दसंख्या उतार्याच्या अगदी शेवटी कंसात दिलेली असते. तसे विद्यार्थ्यांनीही सारांश लेखन झाल्यानंतर सारांश केलेल्या उतार्यातील शब्दसंख्या गरज असेल तर शेवटी लिहायला ही हरकत नाही. थोडक्यात काय तर मूळ उतार्यातील विचार आधी संपूर्ण रीतीने समजून घेऊन नंतर ते अगदी मोजक्या शब्दात आणि तेही स्वतःच्या शब्दात सांगता येणे हे खरे तर सारांश लेखनाचे फार मोठे यश आहेत असेच म्हणता येईल. यावरून सारांश लेखनाचे स्वरूप व पद्धती सुद्धा काय आहेत हे सुद्धा आपण थोडक्यात लक्षात घेऊ. सारांश लेखनाचे स्वरूप व पद्धती खरे तर दिलेल्या मूळ उतार्याचे आकलन तुम्हाला कितपत झाले आहेत हे समजून घेण्याचा हेतू सारांश लेखनामागे असतो. यासाठी मूळ उतारा लक्षपूर्वक वाचून समजावून घ्यावा आणि नंतर त्याचे सार थोडक्यात पण आपल्या भाषेत लिहावे. उतार्यातील मुख्य मुद्दा तेवढा घ्यावा. त्यातील शब्दांचा जो फापट पसारा आहे तो मात्र काढून टाकावयाचा असतो. मुख्य मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी आलेला विस्तार मात्र तो टाळावा. तो तुम्हाला बाजूला करून टाकावे लागेल. त्यातील उदाहरणे किंवा वर्णने, अलंकार,
विशेषण, क्रियाविशेषण, अव्यय इत्यादी अनावश्यक वाटत असतात तेही काढून टाकावीत. सारांशात मूळ उतार्यातीलच विचार तेवढे यावेत, त्यात कसलाही बदल मात्र करता कामा नयेत. त्या ठिकाणी त्या उतार्यातील लेखकाची जी मते आहेत, जो विचार आहेत, तो विचार तसाच पण थोडक्या शब्दात आपल्याला मांडता आला पाहिजेत. आपली स्वतःची भर किंवा स्वतःचा विचार मात्र त्यात टाकू नयेत किंवा ओतू नयेत किंवा आपली मतेही त्या ठिकाणी देऊ नयेत. लेखकाचा विस्तारातील विचार आपल्या शब्दात पण मोजक्या शब्दात, समर्पक शब्दात मांडावेत. सारांश लेखनाची भाषा मात्र ही आपलीच असावी. आपली जी बोलीभाषा आहे की जी सर्वसामान्यपणे आपल्या लेखनासाठी सुद्धा जी वापरतो तीच ती भाषा असावी. मूळ उतार्यातील वाक्य जशीच्या तशी जोडून सारांश लेखन मात्र करू नयेत. काही शब्द महत्वाची जी पण अनावश्यक वाटतात ती मात्र त्या ठिकाणी गाळून टाकली पाहिजेत. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ प्रकट करण्याच्या कौशल्याचे येथे महत्व आहे. त्यासाठी अधिकाधिक व योग्य अर्थ प्रकट करणारे शब्द मात्र तुम्हाला वापरावयाचे आहेत. सारांशातील वाक्यात मूळ उतार्यातील मुद्द्यांची सलगता व संगती हवी. सारांश केलेला उतारा हा देखील एक स्वतंत्र व स्वयंपूर्ण उतारा वाटला पाहिजे. जसं की एखाद्या साहित्यकाराची किंवा लेखकाची कलाकृती ही जशी सर्जनशील वाटते, तद्वतच ही सारांश लेखन ही सुद्धा तशीच स्वतंत्र वाटली पाहिजेत. याची मात्र विद्यार्थ्यांनी काळजी घेतली पाहिजे. सारांश लिहिल्यानंतर त्यास शीर्षक द्या. एक समर्पक 1 किंवा 2 शब्दात, जास्तीत जास्त 3 शब्दात त्याचं समर्पक असा शीर्षक द्या. शीर्षक हे अनवर्थकच असावे. शीर्षकासाठी अर्थपूर्ण मात्र तुम्हाला शब्द वापरायचे आहेत, ती म्हणजे 2, जास्तीत जास्त 3, यापेक्षा जास्त मात्र नको. आज आपण इथेच थांबणार आहोत. पुढच्या तासाला मात्र सारांशातील तंत्रे काय आहेत त्याचा आपण पुढच्या वेळेस विचार करू. तुर्तास धन्यवाद.